नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा. आजची आपली कथा आहे धन्य धन्य हा नरदेहो. आपण आयुष्यात पुढे जात असतो. कधी आपलं गाव सोडून, शहर सोडून, माणसं सोडून शिक्षणासाठी जात असू, नोकरीसाठी जात असू किंवा संसार थाटण्यासाठी जात असू. पण कधीतरी मागे वळून बघितल्यावर आपल्याला दिसतं की आपण ती माणसं, ती जागा सोडून आलो आहोत. आपल्या लहानपणीच्या आठवणी सोडून आपण खूप पुढे गेलो आहोत. अशी जाणीव कधीतरी मनाला चटका लावून जाते. ह्याच जाणीवेची ही कथा. ऐकूयात आपली आजची कथा, धन्य धन्य हा नरदेहो. कथाकथनाच्या निमित्तानं परवा मी इचलकरंजीला गेलो होतो. तिथल्या एका सूतगिरणीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथल्याच गेस्ट हाऊसमध्ये आम्ही उतरलो होतो. कार्यक्रम रात्री होता. दुपारचं जेवण करून आम्ही सगळे गप्पा मारत आराम करीत होतो. साहित्यिक गप्पा रंगल्या होत्या. माझं मात्र त्यात फारसं लक्ष नव्हतं. मनच तिथं नव्हतं. तिथून अवघ्या 2.5-3 मैलांवर असलेल्या एका खेड्यात जाऊन ते फिरत होतं. मनानं मी त्या खेड्यात गेलो होतो. अनेक जुन्या आठवणी मला येत होत्या. माझं सगळं बालपणच तिथं गेलं होतं. लहानाचा मोठा तिथं झालो होतो. पण गेल्या 35 वर्षांत पुन्हा त्या गावी जाण्याचा मला कधी योगच आला नव्हता. माझ्या वडील बंधूंची तिथली पाटीलकी गेली आणि आम्ही ते गाव सोडलं. नाळ तुटल्यावर सगळा संबंध संपावा तसं झालं. पुन्हा कसलं नातंच जोडलं गेलं नाही. आठवणींचा दुवा तेवढा अतूट राहिला होता. तळ ढवळल्यावर बुडबुडे यावेत तशा अनेक आठवणी येत होत्या. काही गोड, काही आंबट, काही तुरट. अनेक माणसं आठवत होती. अनेक प्रसंगही डोळ्यांपुढे येत होते. त्यानंतरच मी दंग होतो. गप्पा गोष्टींत फारसं लक्ष नव्हतं. इतक्यात कुणीतरी दारावर टकटक केली. आमच्यापैकी कुणीतरी म्हणालं, दार उघडच आहे, लोटा. एक व्यक्ती दबकतच आत आली आणि चौकस नजरेनं माझ्याकडे पाहत हसत म्हणाली, मला ओळखलं काय? मला काही ओळख लागली नाही, पण स्पष्ट तसं न सांगता मी म्हणालो, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. कुठं? नेमकं आठवत नाही. असं म्हणून मी त्या चेहऱ्याची आठवणीशी सांगड घालण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि एकदम माझ्या खांद्यावर आपला हात दाबून ती व्यक्ती बोलली, एकदा जांभळं खाऊन वाकला होता, आठवतं का? त्या शेरीच्या मळ्यातली बघा. म्हणजे राजा वडगावे? हा, तोच मी. बसा बसा ना, किती दिवसांनी भेट झाली नाही. तो म्हणाला, हा, चहाला घेऊन जायला आलोय. चहाला? वय, आई म्हणाली घेऊनच या. मोटरसायकलीनं आत्ता जाऊ आणि आत्ता येऊ 1 तासाभरात. मग वेळ न घालवता मी लगेच उठलो. चूळ भरली आणि कपडे करून म्हणालो, इथून 3 मैल आहे ना गाव? आपण मळ्यावर जायचं आमच्या इथं. 1.5 मैलावर हाय मळा. वस्ती मळ्यावरच हाय आता, गावात कोण बी नसतं. घड्याळाकडे पाहून म्हणालो, 6 पर्यंत येऊ ना? 3दा जाऊन येता येईल की हो, त्याला काय? चला तर मग. असं म्हणून मी बाहेर पडलो. बोलत बोलत मोटारसायकलकडे आलो. किक मारून त्यानं सुरू केली. मागं बसत मी हसत म्हणालो, बेता ना हा, अगदी बिन घोरी बसा, अगदी फुलागत नेतो. असं बोलून तो हसत म्हणाला, म्हणजे तुमचा अजून भित्रेपणा गेला नाही म्हणा की. मीही हसलो. लहानपणी मी फार भित्रा होतो याची आठवण झाली. कधी झाडावर चढलो नाही, कधी सूर पारंब्या खेळलो नाही. पोहत होतो पण कधी पाण्यात उडी मारली नाही. एकदा विरोळा पाहून विहिरीत न उतरता तसाच घरी आलो होतो. या अशा कितीतरी गोष्टींची आठवण झाली. चिंचा, आंबे, जांभळं ही सगळी मी नेहमी माझ्या सदराच्या ओट्यात झेलली. स्वतः कधी झाडावर चढून हातपाय मोडून घेतला नाही. हाच राजा वडगावे माझ्यासाठी एकदा जांभळीवरून पडला होता आणि माझाच हात मोडल्यासारखा मी रडत घरी पळत गेलो होतो. असं हे बालपण एकदम माझ्या असं सामोरं आल्यासारखं झालं.
ज्या वाटेनं मी निघालो होतो ती मला त्या माझ्या बालपणाकडे घेऊन चालली होती. मी मूक होऊन बघत होतो. मध्येच त्यानं विचारलं, आता पुण्यालाच असतं होय? हो हो. काय मग बंगला बिंगला झाला का नाही? छे, कसला बंगला आणि काय? का बांधायचं की एक, सिनेमात दाबून मिळत असेल की. मला या बोलण्यात रस नव्हता. गाव समोर दिसू लागलं होतं. माझे डोळे सगळे तिकडच लागले होते. माझी नजर एका दुमजली वाड्याला शोधत होती. मला तो दिसल्यासारखा झाला. बोट दाखवून मी विचारलं, तोच का आमचा वाडा? त्या उंच झाडाजवळचा नव्ह? हो. तोच की तुमचा. खरं म्हणजे आता तो आमचा कुठला? जेव्हा पाटीलकी गेली तेव्हाच तो गेला. आता तो आपला नव्हता, पण त्याचं आपले पण गेलं नव्हतं. तो दिसताच तिथल्या अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या. तो आपला नव्हता तरी कसा? आपलाच. तिथल्या भल्या मोठ्या परड्यात किती फुलझाडं मी लावली होती. तिथल्या त्या 60 हात खोल आडातून किती पाणी मी शेंदलं होतं. तो रहाटाचा आवाज ना अजून माझ्या कानात तसाच आहे. गडगड गडगड करत कशी घागर खाली जायची. वर आलेल्या घागरीला पुढं झोकून मी हात घालताना वहिनी कशी डोळे वट्टारून मला धाक घालायची. भाऊजी, मी त्यांना सांगेन. गौरीच्या दिवसात माझ्या त्या परड्यातल्या फुलझाडांवर पोरी कशा जीव टाकायच्या. तो चाफा असेल का अजून? तो लालेलाल गुलबस, तो मोगरा आणि तो मदनबाण. एकदा मी त्या थोड्या जागेत बटाटाही लावला होता. बटाटे लागलेत का हे पाहण्यासाठी मी रोज जमीन उकरायचो. त्यासाठी अण्णांची एकदा बोलणीही खाल्ली होती. आणि ती माडी किती हायदोस घातला तिथं. त्या आंब्याच्या दिवसात रोज सकाळी मी हारा घेऊनच बसायचो. आणि सणावारांचे ते उत्सव, वाजत गाजत गणपती यायचा, किती फटाके आणि ते बाण. नको ती आठवण. त्याची खूण अजून माझ्या हातावर आहे. बाण चांगले उडावेत म्हणून चुलीवर नेऊन ठेवले होते. याच वाड्यातली ती गोष्ट. बापरे, काय भयंकर तो प्रसंग. एवढ्यात राजा म्हणाला, आला बघा मळा. रस्ता सोडून थोडे आम्ही आत गेलो आणि एका टुमदार वस्तीपुढे जाऊन गाडी उभी राहिली. मी खाली उतरलो. त्याची ती वस्ती, मळा आणि भोवताली सगळी हिरवळ बघून मन अगदी भरून आलं. तृप्त डोळ्यांनी मी बघत उभा होतो. एवढ्यात त्याची आई बाहेर आली आणि सुरकुतल्या हातांच्या मुठी माझ्या दोन्ही कानशिलांवर ठेवून, अगं तिनं आला ग बाई भेटायला, असं म्हणून अलबेला घेतला. तोंड कुरवाळलं. पाची बोटांनी माझी हनुवटी ओढल्यागत केली. या जगात नसलेल्या माझ्या आईची मला आठवण झाली. फिरून 27 वर्षांनी तिनंच मला कुरवाळलं असं वाटून गेलं. माझ्याकडे टक लावून बघत हलत्या मानेनं ती मला म्हणाली, बघून किती साल झाली असतील. मी म्हटलं, खूप काळ लोटला. 39ला आम्ही गाव सोडलं ना. झाली की 35 वर्ष. हिकडचं सगळंच कसं विसरला र. यावर मी काय बोलणार. नुसता हसलो. तीच म्हणाली, तुम्ही येणार हे इचलकरंजीत कळलं. म्हटलं वस्तीवर घेऊन ये बाबा, बघू तर डोळे आहेत तवर. मध्येच राजा बोलला, आणि तुला एकदा सिनेमात नाही का दावलं त्यासनी? वय बाबा, कोणत्या सिनेमात तुम्ही काम केलं बघा? तो इचलकरंजीला लागला होता. राजानं मला नेऊन धावला बघा. राजा हसून म्हणाला, तुम्ही पडद्यावर आला. मी बोट करून म्हणलं, आई हेच बघ. तर आई तिथलं तुमच्याशी बोलली, काय बरं हाय बाबा, सुखी आहे नव. असं म्हणून राजा हसायला लागला. माझ्या मात्र डोळ्यात टचकन आसवं आली. कुणाला नकळत मी ती रुमालानं टिपली. खरं सांगू, ती आसवं मी पदरानं पुसली असंच वाटलं. सुखदुःखाच्या 4 गोष्टी करून आणि चहा पोहे घेऊन मी उठलो. निघताना खाली वाकून पायाला हात लावला. सुखी ठेव बाबा.
असं त्या देवाला म्हणाल्या. तेव्हा मी म्हणालो, आई, मला त्याचा आशीर्वाद नको, तुमचा द्या. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडलो. वस्ती सोडून रस्त्यावर आलो आणि गावाकडेच बघत राहिलो. मी म्हटलं, राजा, तो दिसतोय तोच का डोणीचा मळा? हा, वय वय त्योच. आणि शेरीचा मळा? बोट करून दाखवत तो म्हणाला, तो बघा त्यो. आणि ते बघा तिकडे ते जांभळाचं झाड दिसलं का? त्याच्या मोडलेल्या हाताची मला आठवण झाली आणि सदऱ्याच्या ओट्यात झेललेल्या त्या टपोऱ्या जांभळांचीही. आता पुण्यात अशी जांभळं खायची तर 4 रुपये 5 रुपये किलो या भावानं घ्यावी लागतात. तरी त्यांची गोडी नाहीच. मी म्हटलं, जरा बसूया बांधावर इथंच. आम्ही दोघंही त्याच्या शेताच्या बांधावर बसलो. खोबरी मोघी आंब्याच्या आठवणी निघाल्या. कुलकर्णाच्या मळ्यातली ती साखर गुटीही आठवली. दाटांचा बिंडा पाठीला कमरेजवळ बांधून त्यांची शालन विहिरीत पोहायला शिकायची, तेही आठवलं. त्या काळातलं ते एक नवलच होतं. मी म्हटलं, राजा, आबा कुलकर्णी आहेत का रे अजून? कुठलं हो? त्यांना जाऊन काहीतरी 20 वर्ष झाली की. 20 वर्ष झाली? तर हो. हे आबा कुलकर्णी फार हौशी होते. तबला वाजवायचे, बोट अगदी तयार होती. त्या काळात चावडीत बैठक व्हायची आणि चावडी एका देवीच्या देवळात होती. हजरत सलाम घ्यावा वगैरे मुजरा झाला म्हणजे कोणीतरी म्हणायचं, आता आबा बसा तबल्यावर, त्याशिवाय रंग भरत नाही. मग आबा पुढं होऊन तबल्यावर बसायचे. बैठकीला असा रंग भरायचा, भले भले हालीव गोंडा असे उद्गार निघायला लागायचे. मग आबांची कसरत काय विचारता. त्यांचे हावभाव नाचणाऱ्या बाईलाही उत्तेजित करायचे. बघणाऱ्याला असं व्हायचं, आबांच्याकडे बघावं का बाईकडं. त्यांचे खांदे काय उडायचे, मान काय हलायची, डोळे काय लवायचे. छे छे, आबा भलताच रंग भरायचे. घरी पायांतले चाळ तुटायचे, नाचणारे पाय दमायचे, पण त्यांची बोटं दमायची नाहीत. मला बैठकीला तेच ओढून घेऊन जायचे. माझ्या वडील भावांना म्हणायचे, घ्याव त्याला, पोराला बघू द्या. ते आग्रहानं मला का घेऊन जायचे कुणास ठाऊक. पण त्या लहान वयात तो जो योग आला, तोच पुढं मला चित्रपट लिहिताना उपयोगी पडला. बाई अशी नाचती, ये काळी जेबदार लगत होते की हो. हे तिथलंच भले भले आलीव गोंडा, हे सगळं त्या काळात पाहिलेलं आणि ऐकलेलं. राजा म्हणाला, आबांनी तुमचा केला इशारा, ते जरा बघायला पाहिजे होतं. शाबासकी दिली असती बघा त्यांनी. एक उसासा सोडून मी म्हणालो, लवकर गेले. तर हो, 50 गेलं की. काय झालं होतं? ती एक गंमतच झाली. काय? राजा सांगू लागला, माळ्यात 10 त्या आंब्याखाली निवांत सावलीत बसलो होतं म्हण. एक नाग निघाला, फणा काढूनच बघायला लागला. दोघं असो एकमेकांसमोर बर का. घडी माणसं काटे घेऊन धावून आली. आबांनी त्याला मारू दिला नाही. नागाला बघून ते उलट गाणं म्हणू लागलं, यमुना जळी खेळू. ही गवळण त्यांनी सुरू केली. तोंडानं गाणं म्हणतात आणि हातानं मांडीवर तबला वाजवतात. असा ठेका लावलेला आणि लागला म्हण नाग डुलाय. आबा भलतेच रंगले. ती 10ची फडी बी दोन्ही बाजूने डुलाय लागली, माग पुढे होऊ लागली. आबा ताण घेता घेता एकदम तल्लीन झालं. तबला बंद केला आणि एक हात कानाला लावून दुसरा हात एकदम लांब केला. त्या नागाला थप्पड बसल्यागत झाली आणि घेतली की झेप त्यानं. असं हे गाणं म्हणता म्हणता आबा गेलं बघा. आवचित गेलं. वाजवता वाजवता डग्गा फुटावा तसं झालं हे. काही वेळ मी गप्प बसून राहिलो. मनच असं सुन्न होऊन गेलं. तोंडातून काही शब्दच फुटेना. वाटलं, शहरापासून दूर असलेल्या एका खेड्यातल्या या कलावंताला, नागाला गाणं म्हणून दाखवणाऱ्या एका धुंद वेड्या रसिक मनाला कोणी आदरांजली तरी वाहिली असेल का? कोण वाहणार? त्याची बातमी तरी कोण छापणार? आज इतक्या वर्षांनी मीच त्यांना मनातल्या मनात श्रद्धांजली वाहिली
आणि शून्य नजरेने त्या गावाकडे बघत गप्प बसून राहिलो. थोड्या वेळानं म्हटलं, त्यांची समाधी तरी बांधली का रे? हा, कोण बांधणार हो? का? त्यांना शालन मालन अशा 2 मुली होत्या ना? हा, नाका त्यांच्याबद्दल काय बोलू. का? काय झालं? न बोललेलं बरं. मग मलाही काही विचारण्याचा धीर झाला नाही. अनेक शंका मात्र मनात आल्या. न विचारण्यासारखं आणि न बोलण्यासारखं असं काय केलं असेल त्यांनी? आबा सुधारक होते. त्या काळात शालन 2 वेळा घालायची, पोहायला शिकायची आणि मोठी झाली तरी शाळेला जायची. गोरी पान, नाकी डोळी ठसठशीत, ओठ तर अगदी गुलाबासारखे. न बोलण्यासारखं असं काय केलं असेल? छे छे, तिचं भलंच व्हायला हवं. राजाच्या बोलण्यानं मी भानावर आलो. तो म्हणाला, ते इरगोंडा पाटील आठवतात? म्हणजे ते 2 बायका केलेले? हा बघा. त्यांचं काय झालं? ते बी 4 सालांमागं गेले बघा. पण त्यांचं वय झालं असेल. कशाचं वय? असं म्हणून त्यांना सांगितलं. लई तर 50शी उलटले असेल. मग कशाने गेले ते? तो हसून म्हणाला, ती बी एक गंमतच झाली. काय झालं? या दोन्ही बायका सारख्या भांडायच्या, हे तुम्हाला ठावच आहे की. ते साऱ्या गावाला माहित होतं. भयंकर भांडकुदळ बायका होत्या. 4-4 दिवस त्याला अन्न पाणी मिळायचं नाही. घरात एकाला 2 बायका असून बिचाराला दुसऱ्याच्या घरात जेवायची पाळी यायची. त्यांच्या भांडणाला कंटाळून 15-15 दिवस तो कुठेतरी पळून जायचा. गावही थट्टा करायचं. लोक त्याला शिकवायचे, हातात बडावणं घेऊन चोप की चांगलं. कशाचं चोपतोय? त्यांची तोंड सुरू झाली म्हणजे गरीबागत उठून त्यांच्याच हातापाया पडायचा. मला हे सगळं आठवलं. मी म्हणालो, हो, त्यांच्या त्या बायका चांगल्या आठवतात. तो बोलला, एक दिवस असंच भांडण जुंपलं. कावा काय सकाळ सुरू झालं आणि दुपार टळली, 3 सांज बी झाली, तरी काय भांडण काही इजना. हे कावलं, बसा म्हणला भांडत, आणि जे उठला ते आपल्या परड्यातल्या आडात जाऊन धडालकन उडीच घेतली की. त्या आडात? हा तर हो. माझ्या अंगावर शहारे आले. 60 फूट खोल आणि कशी बशी एक घागर जाईल असा तो अरुंद आड. त्यानं उडी तरी कशी घेतली असेल? मी म्हटलं, अरे त्या अरुंद आडात त्यानं उडी तरी कशी घेतली? अहो, जीवालाच कावलेलं, गेलं घागरीगत धडकत खाली. लागलं असेल की. लागलं? अहो, चिंधड्या झाल्या चिंधड्या. कडे लोटच की. आडात पाणी दिसना. नुसतं रागात बघा. वासा म्हणाला भांडत. काळजाची धडधड कमी झाल्यावर मी सहज विचारलं, त्या बायका आहेत का अजून? त्यासनी काय धाड झाल्या? त्या टुनटुनीत आहेत. मग अजून तशाच भांडतात? आता कशा भांडतील हो? असं म्हणून तो हसून बोलला, इरगोंडा मिळाला आणि त्यांच्या भांडणाचं मूळच संपलं की. आता दोघी चांगल्या गुन्या गोविंदांना राहत्यात. 2 म्हशी बी पाळल्यात, एक गडी ठेवलाय. रानं घरात आहेत. लोण्या तुपाचं गोळं गिळत बसल्यात बाया बघा. अशा हकीकत सांगून त्यानं चंची काढली. अडकीत त्यानं सुपारी कातरून बारीक भुगा तळहातावर घेतला आणि हात पुढं करून तो म्हणाला, हा घ्या. मी सुपारी तोंडात टाकून पुन्हा गावाकडे बघत राहिलो. एकदम मला मलकू अण्णा चौगुल्यांची आठवण झाली. मी विचारलं, मलकू अण्णा चौगुले आहेत का तेही गेले? मलकू अण्णा व्हय, ते गेले की गुदस्ताच. गेला बाबा, झिजत झिजत गेला बघा. या मलकू अण्णांचा आणि आमचा चांगला घरोबा होता. माणूस भला, आपली शेती भली आणि आपण भलं असा. सदा रानात राबायचा. कधी कधी पाठीत उसण भरायची आणि मग भल्या सकाळी दिवस उगवायच्या आत कर्क उतरून घ्यायला तो आमच्या वाड्यावर यायचा. मी पायाळू होतो. कर्क उतरायला लोक माझ्याकडे यायचे. अनेकांच्या पाठीला माझे पाय लागले आहेत. मलकू अण्णा तर वर्षातून 2-3दा यायचाच. दिवसाकडे तोंड करून श्रद्धेनं बसायचा. पाठीवर माझा पाय फिरला म्हणजे 3दा उठून दोन्ही हात आणि पाय 3दा झाडायचे. असं हे 3-3 दिवस चालायचं. रोज सकाळी दिवस उगवताना आणि संध्याकाळी मावळताना. वर म्हणायचा, पाहिलंय गुन्हे हाय बघा तुमचा.
खुणास ठाऊक खरं खोटं. मी आपला उघड्या पाठीवर लाथा घालत होतो, एवढं खरं. एक दिवस हा मलकू अण्णा आला आणि म्हणाला, गाडी घेऊन आलोय, जरा रानाकडे येता का? मी म्हटलं, का? कशाला जायचं? तो म्हणाला, रानात हिर काढायची आहे. तुम्ही पायाळू आहे, तुम्ही दावशीला तिथे हिर काढली म्हणजे पाणी लागल. पायाळू माणसांना भूमीतलं पाणी कळतं असा एक समज आहे. तो त्या श्रद्धेनं आला होता. मी गेलो. उन्हाळ्याचे दिवस होते. रानात पिकं नव्हती. त्यानं आपलं मला रान दाखवलं आणि म्हणाला, या हिंडून सगळं रान फिरून या आणि मग सांगा कुठे हिर काढावी ती. मी काय पोरच होतो. गेलो उड्या मारत. मोकळ्या वावरात हिंडलो. जरा लंगडी घातली, जरा पळालो. मला कुठं पाणी आढळलं नाही. मोकळी हवा खाऊन झाल्यावर मी पुन्हा बांधाला आलो. त्यानं विचारलं, हा कुठे काढूया हिर? हा मला भलताच मोठेपणा दिला होता. त्या वयातही मला त्याची गमतीदार जाणीव झाली. मोठेपणा ही चीजच अशी आहे. लगेच न बोलता गुडघे जुळवून त्या रानाकडे बघत बसलो. मुद्रा विचारी केली आणि मधल्या एका बांधावर एक उंबराचं झाड होतं. त्या झाडाकडं बोट करून मी म्हटलं, त्या झाडाजवळ विहीर काढा. हा, मग बरोबरच आहे. उंबराखाली पाणी असते असं म्हणतातच. तिथं खानावं बेलाशक. मी असं बेलाशक बोललो. त्याबरोबर मलकवांना उठला आणि माझ्या हातात नारळ देऊन खाली वाकून त्यानं माझे पाय धरले. देवाला नारळ देऊन पाया पडावं तसं केलं. उठून म्हणाला, आता या आकितीच्या मुहूर्तावर कुदळ घालतो. पुढच्या सालाला तुम्ही गुराळालाच यायला पाहिजे बघा. गाडीत बसून झाकीत आणतो. त्याच्या या गुऱ्हाळावर मला कधीच जाता आलं नाही. उसाची लागणच झाली नाही तर गुऱ्हाळ कसं होणार? मी दाखवलेल्या जागेवर त्या उंबराच्या झाडाजवळ त्यानं आकितीच्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कुदळ घातली. एकाला 10 वडार विहीर खणत होते. वरच्या मातीच्या थराखाली एकदम काळा फत्तरच लागला होता. लोक म्हणाले, इथं कसं पाणी लागणार? त्यानं कुणाचं ऐकलं नाही. फक्त माझं म्हणजे एका पायाळू माणसाचं ऐकून सुरुंग लावून तो फत्तर फोडू लागला. आणखी वडार कामाला लावले. धडाल धूम असे अनेक सुरुंग दिवसातनं उडायचे. विहिरीचा घेरही मोठा होत चालला. डोंगरासारखा फत्तरांचा ढीग वर बांधाला साचू लागला आणि विहीर खोल खोल जाऊ लागली. पहिल्या वर्षी 30 फूट खणली. पैसा संपला, काम बंद पडलं. पुन्हा पुढच्या वर्षी काम सुरू झालं. विहीर 40 फूट खाली गेली. फत्तर फोडून वडार दमले. पैसाही उडाला. तिसऱ्या वर्षी पुन्हा त्यानं चंग बांधला. कोणा सावकाराचं ऋण काढलं आणि तो तळ फोडत राहिला. हे काम मध्येच सोडून देणंही होत नव्हतं आणि तळ गाठणंही कठीण झालं होतं. 50 फूट खोल खणूनही पाणी लागत नव्हतं. मलकवांनाही गडी जिद्दीचा. त्यानं आपलं एक शेत विकलं, पुन्हा पैसा उभा केला आणि पुन्हा खाली खाली चालला. अखेर 60 हातांवर एक आडवा झरा आला. बारीक धार लागली. त्याचा चेहरा अगदी उजळून गेला. ज्याला त्याला सांगू लागला, भूमीच्या पोटात पाणी नाही असं कसं? आता हे 60 हातांखाली लागलेलं पाणी उपसायला मोठ काय पुरी पडणार? चेष्टेनं लोक म्हणायचे, मलकवांना आता मोठ वडाला हत्ती आणा, हत्ती. हत्तीचा आणतो बघा. असं म्हणून त्यानं एक किर्लोस्करी इंजिन आणून विहिरीवर बसवलं. एका पत्र्याच्या घरावरनं पक 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 असा आवाज निघू लागला. पण इंजिन सुरू झालं म्हणजे अर्ध्या तासात पाणी संपायचं आणि तळाचा गाळ उघडा पडायचा. त्या तेवढ्या पाण्यावर ऊस कसा लावायचा? 5 एकर 10 एकर ऊस लावावा, गाड्याच्या गाड्या गुळ मळावा, 15-3 वार गुऱ्हाळ चालावं आणि सगळं गाव येऊन रस पिऊन जावं. ही त्याची कल्पना लयाला गेली. विहीर फोडता फोडता तो उरी फुटल्यागत झाला होता. त्याच्या कल्पनेला चुरुंग लागले होते. ऊसाऐवजी कुठं खपली कर, घरच्या पुरतं भात लाव, वांगी कर, मिरची कर अशी त्याच्यावर पाळी आली आणि बैलाऐवजी ड्रायव्हर ठेवावा लागला. काय परवडणार? त्यानं काढलेल्या कर्जाचं व्याज फिटेना झालं.
मुद्दलापेक्षा व्याजच वाढायला लागलं. कोल्हापूरचा गोरा तेंडुलकर सावकार अदनमधनं बेलीफाला घेऊन जप्ती आणू लागला. घरची भांडी कुंडी रस्त्यावर येऊ लागली. दावणीची जनावरं राहतात का जातात असा घोर पडला. माणूस भला म्हणून गावानं सांभाळलं. जप्ती आल्याची बातमी आमचे वडील बंधू आतल्या अंगानं त्याला कळवायचे. मग घर गोठा सगळा रिकामा करून तो बसायचा. एकूण सगळे हालच. अगदी कुत्तरोड सुरू झाली. 4 वर्ष तो विहीर फोडत राहिला आणि नंतर त्याला दैव फोडत राहिलं. वडारानं फत्तरावर पहार घालावी तसा काळ त्याच्या काळजावर घाव घालीत राहिला. काळीज फुटत चाललं. 30 हात 60 हात खोल खोल अगदी खोल. आम्ही गाव सोडलं तेव्हा त्याची ही अशी स्थिती होती. कधी कधी घरात चूल पेटत नव्हती. मी म्हणालो, त्या मानानं मग मलकू बरेच जगले. तंबाखूची चिमूट दाढेत सोडून तो बोलला, काय म्हणा, माणूस जिद्दीचा बघा. 10 वर्ष नुसता झिजत होता. परवा गेला गुदस्ता. त्याच्या हिरीगतच झालं. वर्षानुवर्ष खाणायचं आपलं. मी विचारलं, अखेर तिला भरपूर पाणी असं लागलंच नाही का? ती एक गंमतच झाली. काय? अखेर ते रान एका सावकाराकडे गेलं. अजून 4 हात फोडून बघावं म्हणून त्यानं सुरुंग लावला आणि पहिल्या दणक्यातच असा उभा झाला लागला की हो, असला मनगटासारखा. एक पुरुषभर उंच कारंज उडावं तसं पाणी उसळायला लागलं. मनगड पाणी आहे बघा त्या हिरीला. मलकू ज्याला त्याला तुमचं नाव सांगत सुटला. म्हणायचा, पायाळू माणसाचं खोटं कसं पडेल. हे ऐकून मला अगदी गहिवरल्यासारखं झालं. मी म्हटलं, मग आता तिथं ऊस असेल का? ऊसाला काय तोटा हो? 10 एकर ऊस आहे. 2 एकर पानमळा बी केलाय. काय औंदा द्राक्ष बी करणार हाय असं कळतं. जोरात हाय. मलकू मरुत्तवर आपल्या रानात दुसऱ्याचं हे पीक बघत गेला बघा. 13-14 एकरांचा हत्तीच्या पायागत डाग होता कि हो एका तळाव. त्याच्या नशिबातच नव्हतं. काय करायचं? त्याची मुलं बिलं कोण? आहेत की 2 पोरं. एक दुसऱ्याचं रान करून गुजरान करतोय आणि दुसरा एक कुठं, हिथं इचलकरंजीतच हाय. सुताच्या गिरणीत हाय मजूर म्हणून. भरत्यात पोटे चालले. मन अधिकच उदास झालं. वाटलं, काळानं काही वर्षांत काही ससे होलपट केली. धड एकाचं ठीक नसावं. विचारावं तो माणूस गेलेला आणि ज्याची त्याची परवड ही अशी. कोणा वयस्कर लोकांसंबंधी आता काही विचारूच नाही असं वाटलं. मला भाया सुताराची आठवण झाली. पण मी तो विषय काढला नाही. माझ्या धिंडमधला तो हाल्ट शब्द तो त्याच्याच तोंडचा. आमच्या पळाऊ गाडीचा पाळणा त्यानंच तयार केला होता. गाडीला रंगही त्यानंच दिला होता. तो आमचा गडी नव्हता, पण आम्ही नरसिंहवाडी, आळत्याची रांडाव पुनाव अशा यात्रेला क्षेत्राला गाडी घेऊन निघालो की गाडीवर तोच बसायचा. गाड्यांचे तांडे लागले म्हणजे जे मागं पुढं व्हायचे आणि झणापून उडायची. काय सांगू त्या ईर्ष्या. तो आनंद त्या काळात जो मी लुटला ना, त्याला तोड नाही. देहभान हरपून सगळं भोगलं. भाया सुतार गाडीवर बसला म्हणजे गाडीचं अगदी विमान होऊन जायचं. अशा भायाची मला आठवण झाली, पण विचारलं नाही. आमचे अण्णा त्याला नेहमी म्हणायचे, भाया, तू एक दिवस गाडीच्या चाकाखाली सापडून मरणार बघ. अरे सावकाश, अरे हळू की, अरे बेता ना. हे आठवलं आणि मी त्याच्या संबंधी काही विचारलं नाही. मला लखू भटजींची ही आठवण झाली. ते वैद्य होते. नाडी तपासताना ही गळ्यातल्या गळ्यात ताना घ्यायचे. हे असं सारखं चालू असायचं. पोटावर एका हाताची बोटं ठेवून त्यावर टिचक्या मारून विचारायचे, वारा सरकतो काय? आम्ही काही उत्तर देऊ तोवर त्यांचं गाणं सुरू झालेलं असायचं.
हम्म, 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 हम्म. हे गाणंही आता पंचभूतांत विलीन झालं असेल या भयानं त्यांचीही चौकशी केली नाही. ही वृद्ध मंडळी टाळून माझ्या सोबत्यांबद्दल विचारावंसं वाटलं. मला गुरुवाच्या बाबूची आठवण झाली. कोणाला 2 आया असतात तर त्याला एकाच घरात 2 आज्या होत्या. 2 आज्या, एक आई, एक आंधळी बहीण शारी. अनेक आठवणी झाल्या. वाटलं नको काही विचारायला. त्या गुरुवाच्या घरात पटकन मरण्याची परंपराच होती. त्याचा बाप बोलता बोलता असाच गेला होता. एक आजी तर दळण आणताना ठेच लागून पडली आणि रस्त्यावरच गप झाली. मी बघायला गेलो होतो. डब्यातलं पीठ अजून गरम होतं, पण तिचं अंग सगळं थंड पडलं होतं. बाबूची आई, ती एक दिवस सकाळी उठून म्हणाली, मला आज कसंच होतंय. तिनं धड दिवस मावळू दिला नाही. या आठवणी एकदम झाल्या आणि काय ऐकायला मिळेल कुणास ठाऊक असं वाटून मी बाबूबद्दल काही विचारलंच नाही. हे बोलणं टाळून मी म्हणालो, आपल्या गुरलिंग स्वामींचं कसं चाललंय रे? आपलं गुरलिंगा व्हय? हा, त्याचा झकास आहे. 2 पोरींची लग्न झाल्यात. 2 पोरं नोकरीला लागल्यात. एक पोलिसात भरती झालाय आणि एक कुठं नेव्हीत गेलाय म्हणे. हा, मनी ऑर्डर येतात की त्याच्या. मी म्हटलं, छान झालं तर. कशाचं छान? का? हाव, आता ते दिवसभर लहास असतंय बघा. सकाळीच सुरू करते. आणि मग गावातली लग्न सत्यनारायण? तो म्हणाला, गावात दुसरा स्वामी नाही. जग मारून त्यालाच बोलवायची पाळ येते की. त्याच्याशिवाय तुळशीचं लगीन तरी होतंय का? अरे बापरे, मग हे सगळं पिऊनच? तर मग काय? आला म्हणजे लोक विचारतात, काय स्वामी सुदेत हायचं ना व? ते वय म्हणते आणि हळद म्हणून कुकू घेते आणि कुकू म्हणून हळदीत बोट घालते. मी म्हटलं, मजा आहे तर मग. आवडलंय मजा. लग्नात दड अंतरपाट धरून उभा राहत नाही. त्याच्याजवळ आपला एक माणूस उभा करावा लागतो. परवा तर एकदा सावधान म्हणायच्या आतच वाजवा म्हणायला लागला. अशी हाय मज्जा. काय सांगायचं त्याचं. गुरलिंगाच्या त्यांना आणखीही काही गमती सांगितल्या. बोलता बोलता पारिसा झेल्याची आठवण झाली. मी विचारलं, पारिसाचं कसं आहे? झेल आहे ना व? अहो, ते सरपंच झाल्यात आता. त्याचं काय विचारता? ट्रॅक्टर बी घेतलाय. पुढारी झाल्यात हो ते. मी म्हटलं, चला, आपल्या मित्रांपैकी एक तरी हरित क्रांतीवाला झाला, हे बरं झालं. अहो, आता 4-2 वर्षात झेडपीचा अध्यक्षच होतोय बघा. कसं काय? त्याचं सगळं धागदोर आहे तो तसं. मला एकदम वाण्याच्या बाळिशाची आठवण झाली. माझा तो जिवलग मित्र होता. अगदी साधा सरळ. कधी खोटं बोलणार नाही. वावगं काही करणार नाही. दर शनिवारी मारुतीला तेल घालायचा. सोमवारी महादेवाला जायचा. देवभक्त आणि देशभक्तही. वहीत गांधीजींची चित्र काढायचा. नेमानं टकडीवर सूत कातायचा. एकूण त्याचं सगळं वागणंच चांगलं होतं. त्याची आठवण होताच मी विचारलं, राजा, आपला बाळिशा काय करतो? कोण? बाळिशा वाणी व्हय? हो. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला की हो. धक्का बसावा तसा मी बघतच राहिलो. त्याला बायको चांगली भेटली नाही बघा. काय झालं? डॅम्बिसो, ती नटवी भेटली. हे सरळ मार्गी. बाजाराला इचलकरंजीला जायची. एक दिवस यायचीच नाही. मग हे जास्तच लागलं देवध्यान कराय. बसला म्हणजे दिवसभर शिवलीला अमृतच वाचत बसायचा. बरं, मग आता कसं? आता ते चौगुल्याच्या मळ्यात हिटोबाचं देऊळ आहे बघा. तिथं असतो कपनी घालून बसलेला. आणि बायको? ती नाही इचलकरंजी गाठून झाले की काहीतरी 10 वर्ष. तिथं काय करते? दारूचा धंदा करती. हातभट्टी. मी विचारलं, मुलं बाळा काय? एक मुलगा आहे 16-17 वर्षांचा. तो काय करतो? आता काय सांगू तुम्हाला. असं म्हणून तो बोलला. 2 महिन्यामाग त्यानं खून केला बघा. काय? कुणाचा?
त्याच्या आईच्या सोयऱ्याचा. बापानं काय केलं नाही, पर 16-17 वर्षाच्या पोरानं हे काम केलं आणि जाऊन बसलाय बघा आता तुरुंगात. आणि सांगायची गोष्ट म्हणजे बाळीशाला हे कळल्यावर एक दिवसभर रडलं होते देवापुढं बसून. पोरासाठी नव, पोरानं हत्या केली म्हणून त्याचा जीव हळहळला. आता कोण भेटेल त्याला एकच एवढं बोलते, पोरानं वाईट केलं माझ्या, जीवाची हत्या तेवढी करायला नग पाहिजे होती. आणि बघा त्या पोरासाठी ते पापातनं मुक्त व्हावं म्हणून उपवास करतय, तापास करतय, आमच्या सारख्यांच्याकडे येऊन साखर मागून घेते आणि मुंग्यासनी घालते. आणि गंमत बघा, रामदासांनी असं म्हटलंय असं म्हणून गडी डोळं झाकून समाधी लावलेगत बसतोय आणि आम्हाला या नरदेहाची थोरवी सांगतोय. मी दाव का 2 वेळी म्हणून तुम्हाला? आम्हाला ऐकून ऐकून पाठ झालंय बघा ते. मी काहीच बोललो नाही, पण माझ्या होकाराची वाट न पाहता राजा त्याची नक्कल करीत डोळे झाकून बसला आणि म्हणू लागला, धन्य धन्य हो नरदेहो, येथीला पूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धिते. असं आहे बघा हे सगळं. मी हे ऐकून सुन्न झालो. दिवस कल्ला होता, आतून मला गलबलून आलं होतं. मी म्हटलं, चला आता जायला हवं. आम्ही परत निघालो. गेस्ट हाऊस जवळ आलो. नको ती आठवण त्यानं पुन्हा करून दिली. तो म्हणाला, ती लांब झोपडी दिसती का? हा ती 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 बाळीशाच्या बायकोची. तुम्ही उतरलाय तिथनं अगदी जवळच आहे. रात्रंदिस गिरायक असतं हा. पोलिसासनी धरून हाय. चालले. गेस्ट हाऊसवर आलो. त्याला निरोप देण्यापूर्वी पुन्हा एकदा मनात आलं, त्या शालनविषयी विचारावं. न बोललेलं बरं असं म्हणून त्यानं त्या विषयाला फाटा दिला होता. अकारण मनात चुटपुट लागून राहिली होती, हुरहुर वाटत होती. पण 10 मनात येऊनही विचारायचं धैर्य झालं नाही. एकदा तर अगदी माझ्या ओठांवर आलेले शब्द मी आवंढा गिळावा तसे गिळून टाकले आणि मी न बोलताच त्याला निरोप दिला. ही होती आपली आजची कथा. धन्य धन्य हा नरदेहो. माणसाच्या आयुष्यात खरंच काय वाढवून ठेवलं असेल हे भाकीत कुणीच करू शकत नाही. आपल्या संगतीत वाढलेली, आपल्या आजूबाजूला खेळणारी मुलं, आपले सवंगडी पुढे जाऊन काय करतील, त्यांच्या नशिबात काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. हा माणसाचा देह आहे, त्याचं भविष्य काय असेल, त्याचं प्राक्तन काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही आणि कोणाला ते कळूही शकत नाही. आणि असं अनेक वर्षांनी ते आपल्याला कळलं की आपण फक्त हळहळ व्यक्त करत बसू शकतो. मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल. कथा तर अर्थातच आवडली असेल. शंकर पाटलांचं लिखाण कमाल आहेच. जर तुम्हाला वाचन आवडलं असेल, व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतरही कथा नक्की ऐका आणि आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.